चक्रपाणी रामचंद्र चाचर शिवभीम समाजरत्न 2024 राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बारामती MIDC आग्रातील वाहक व सामाजिक कार्यकर्ते श्री चक्रपाणी रामचंद्र चाचर यांची सामाजिक कार्याची बालपणापासूनच आवड असल्याने त्यांनी सामाजिक क्षेत्रातील अनेक उपरोक्त विषयांसंदर्भात विधवा महिलांचा प्रश्न असो, गोरगरीब सर्वसामान्यांचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, निराधार यांचा प्रश्न असो, वयोवृद्धांचा प्रश्न असो, अगदी मनापासून एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली ख्याती निर्माण केली आहे असे निदर्शनास आले आहे। त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत प्रहार न्यूज चॅनल व स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवभीम महोत्सव 2024 राज्यस्तरीय पुरस्काराचा 29 सप्टेंबर 2024 रोजी माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि दिव्यांगांचे जनक बच्चूभाऊ कडू यांच्या शुभ हस्ते श्री चक्रपाणी रामचंद्र चाचर यांना शिवभीम समाजरत्न राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून आमचे प्रहार न्यूजचे पत्रकार नितीन दबडे यांनी त्यांची खास मुलाखत घेतली आहे। पाहूया त्या खास मुलाखतीची एक झलक। चक्रपाणी रामचंद्र चाचर वाहक आहेत, बरेच वर्ष त्यांनी अभिमानास्पद असे सर्व्हिस केले आहेत, समाजसेवा सुद्धा केली आहे। याची दखल घेत प्रहार न्यूज चॅनलतर्फे त्यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर केलेला आहे। त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांच्या वतीने त्यांच्या अंत्यकार्याने तुम्ही आपल्या सामाजिक कार्याचा आढावा आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात करावा। कार्याची 2012 पासून केली। आपल्या कागद तालुक्यात जेवण केली झाली कोणती प्रमाणे तर पिंपळगाव होते तेव्हा त्यांच्या घरी आपण एक भारतीय नागरिक म्हणून त्या ठिकाणी त्यांना काहीतरी मदत करावी या व्यक्तीने दर महिना 500 रुपये 2017 साली पाठवले। त्यानंतर 2015 पासून समाजात असणाऱ्या स्त्री भ्रूण हत्या याचे विरुद्ध आवाहन करण्यासाठी माझ्या गाडीमध्ये ज्या प्रवाशाची मुलगी जन्माला येईल त्याच्या घरी जाऊन मुलीचा आईचा वाढदिवस साजरा कर सन्मान करतो। आतापर्यंत 98 मुलींचा केला आहे। 2017 पासून आईबापाचं महत्त्व मुलांना कळावं यासाठी दर 14 फेब्रुवारीला वर्षभरात प्रवासीच्या माध्यमातून ज्यांनी कष्टातून मुलं घडवली, ज्यांनी एका मुलीवरती ऑपरेशन केले आणि जिने नवरा गेल्यानंतर आपल्या मुलांना शिकवलं अशा आईवडिलांचा आपण दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेला आदर्श मातापिता पुरस्कार देऊन सन्मान करतो। त्यानंतर ज्या लालपरीवरती आपण जीवन जगतो त्या लालपरीचा वाढदिवस मी गेली 5 वर्ष झालं एक गरिबाची मुलगी दत्तक घेऊन तिचं वर्षभर शिक्षण पूर्ण करणं या पद्धतीने साजरा करतो। त्यानंतर जे आपल्या समाजात ज्या अंधश्रद्धा आहे म्हणजे विधवेला कुठल्याही प्रकारचा सन्मान मिळून द्यायचा नाही, त्याचा कायम अपमान करायचा किंवा एखादी मासिक पाळी असेल मासिक पाळी स्त्रियांची त्याबद्दलही आपण आवाज उठवलेला आहे। याबद्दल मला आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दिल्ली या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर अजितदादा पवार यांच्या हस्ते 3 वेळा सलग गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेला आहे। आमच्या प्रशासनामार्फत 2 वेळा गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेला आहे आणि आता जुलै महिन्यामध्ये सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सुद्धा राज्यस्तरीय गुणवंत समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे। आणि आज जो प्रहार न्यूज या संस्थेने जो मला समाजभूषण पुरस्कार आणि समाजरत्न पुरस्कार जाहीर केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं आमच्या ज्येष्ठ कर्मचारी प्रवाशांतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। तुम्हाला आम्ही पुरस्कार देण्याचा आम्हाला अभिमान वाटतो कारण तुमचं सामाजिक कार्य फार मोठे आहे। तुम्ही अनोखे असे सामाजिक उपक्रम केले असे निदर्शनास आले आहे। महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू आणि दिव्यांगांचे जनक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आणि तसेच दिग्गजांच्या नामदिग्गजांच्या असं तुमचा सत्कार सन्मानित होणार आहे। त्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। अभिनंदन। धन्यवाद।